नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मोमो नाही आहे आमच्यासोबत, कारण आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत तिकडे डॉग्सना अलाउड नव्हतं. तर पुष्करचे बाबा आहेत घरी, तर मोमो त्यांच्यासोबत घरी मस्त मजा करते. तर आज आम्ही खूप वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत सॉल्ट माईनला. तर सॉल्ट माईन हे बेक्स ह्या ठिकाणी आहे. बेक्स ह्या ठिकाणाचं जे सॉल्ट माईन आहे ते 1500च्या शतकामध्ये डिस्कवर झालेलं आणि अजूनही इकडे त्याचं मायनिंग होतं. तर ही पूर्ण टूर आहे 2 तासाची, जी आम्ही ऑनलाईन बुक केलेली. तर रिझर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथे खूप गर्दी असते, स्पेशली वीकेंडला. त्याच्यामुळे रिझर्वेशन करूनच इकडे या. तर आतमध्ये ते आम्हाला नेणार आहेत आणि सगळी माहिती देणार आहेत. तर हे सगळं मी कॅप्चर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर भेटूया थोड्याच वेळात. Bonjour. Vous avez réservé? Oui. Votre nom, s'il vous plaît. Pushkar. To have explication in English, you have to charge your mobile this app and charge all before leaving. You have another paper just over there on the room. Okay? Just. Bonjour. Merci. तर आता आपल्याला हे कूपन मिळालंय आणि आता हे कूपन घेऊन आपल्याला थांबायचं आहे. गाईड येणार इकडे, कारण ट्रेन इथून निघते माईनमध्ये जायची. जे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतात ऐकायला टोन, त्यांना हे ॲप डाउनलोड करावं लागतं. हे तुम्हाला फ्रंट एंट्रन्सच्या काचेवर मिळेल किंवा त्यांच्या रिसेप्शनच्या डेस्कवर पण बाजूला मिळेल. आणि हे ॲप इन्स्टॉल करणार, जेणेकरून आम्हाला इंग्लिशमध्ये ऐकता येईल सगळी गाईड. आणि पुष्कर, ह्याचं तिकीट किती होतं जेव्हा तू बुक केलेलं? ह्याचं तिकीट आहे पर पर्सन 26 फ्रँक्स. ओके. आणि चिल्ड्रन असतील तर मग 13 फ्रँक्स आहे. ओके. आणि ही ॲडव्हान्स बुकिंग करावं? ॲडव्हान्स बुकिंग करणं रेकमेंडेड आहे, आणि इथे गर्दी खूप होते. तुमची प्रायव्हेट कार नसेल तर फर्स्ट स्लॉट घेऊ नका, सेकंड स्लॉट घ्या. फर्स्ट स्लॉट 9:45 AM चा असतो, सेकंड स्लॉट 10:17चा आहे. तो घ्या, तो जास्ती चांगला पडेल, कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप वेळाने येतो. आम्ही आमच्या गाईडसोबत ह्या डोंगराच्या आतमध्ये कोरलेली अरुंद वाट पकडली आणि थेट येऊन पोहोचलो ते मोठ्याशा अशा खोलीत. इथे आम्हाला बेक सॉल्ट माईनची हिस्ट्री, त्याची प्रोसेस आणि त्याचा वापर ह्यावर छानसं असं प्रेझेंटेशन दिलं. ही छोटीशी ट्रेन आमची वाटच बघत होती. आजूबाजूला पूर्ण अंधार होता आणि वातावरण थंडगार होतं. या बोगद्यातून आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला आणि मी मात्र विचारात पडले की पूर्वीच्या काळी ही लोक कशी कामं करत असतील. पंधरा ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली उतरलो आणि आपल्या चहूबाजूला असलेल्या या खडकांमधून सॉल्ट एक्स्ट्रॅक्ट होतंय ही कल्पनाच करणं किती फॅसिनेटिंग होतं. स्विस आल्प्सच्या खाली लपलेलं हेच ते एक खास ठिकाण म्हणजेच बेक सॉल्ट माईन. 500हून अधिक वर्षांपासून इथे लोक सॉल्ट मायनिंग करतात. चला आज जाऊन बघूयात. बेक सॉल्ट माईनचा पहिल्यांदा शोध हा 15व्या शतकात लागला आणि तेव्हा मीठ खूप मौल्यवान होतं, म्हणून त्याला लोक व्हाईट गोल्ड असं म्हणायचे. खाणीच्या आत तुम्ही बघितलं तर मिठाच्या थरातून जाणारे लांब मैलांचे बोगदे आहेत. बेक्सच्या परिसरात 15व्या शतकात त्यांना खाऱ्या पाण्याचे नॅचरल झरे सापडले आणि तेव्हा मिठाचा शोध लागला. आता या झऱ्यांमधनं जर मीठ काढायचं असेल तर ते कसं काढायचं, तर त्यांनी मिठाचं हे जे पाणी आहे
ते उकळवायला सुरुवात केली आणि बाष्पीभवनामुळे पाणी एव्हापोरेट व्हायला मदत झाली आणि मग त्यांना मीठ गोळा करता आलं. मिठाची मागणी जसजशी वाढत गेली तशी अधिक एफिशियंट मेथड वापरण्याची गरज पडायला लागली. 16व्या शतकात कामगारांनी या डोंगरात खोलवर खोदण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे हे अंडरग्राऊंड बोगदे व गॅलरीजचं नेटवर्क क्रिएट झालं. 19व्या शतकापर्यंत वाफेवर चालणारे पंप व मशिनरीजमुळे डोंगराच्या खोल थरांमधनं मीठ काढणे अधिक सोपे झाले. आणि त्यानंतर बेक सॉल्ट माईन स्वित्झर्लंडमधला एक प्रमुख सप्लायर बनला. आणि आजही इथे सॉल्टचं मायनिंग होतं, पण त्याचबरोबर ते आता एक टुरिस्ट अट्रॅक्शन पण बनलंय. गिफ्ट काय मिळालं वृषाली? चीज. हे फक्त इकडेच होऊ शकतं. त्यांनी इथे सेक्शन दिलाय, ते सगळी सॉल्टची माहिती देतात की ते कसं हे झालं, त्याचं डिस्कवरी झाली आणि त्याच्यानंतरची कशी प्रोसेस आहे. तर त्यांनी टेस्ट करण्यासाठी आम्हाला चीज क्यूब्स दिली. काय करतोय पुष्कर? तर इथे आम्हाला चिप्स दिले ट्राय करायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत ह्यांचे विथ सॉल्ट मिक्स करून. तर ते आता आपण ट्राय करतो, फ्रीमध्ये दिले आहे, तर त्यामुळे आम्ही सगळे मसाले ट्राय करून बघतो. तर ही होती बेक सॉल्ट माईनची टूर आणि मस्त 2 तासाची ही टूर आहे. फक्त तुम्हाला फ्रेंच कळलं पाहिजे. आम्हाला काय थोडं थोडं कळतं. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आतमध्ये टूर गाईड जे काही बोलतात त्याच्या व्यतिरिक्त, तर तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. जसं आम्ही तुम्हाला दाखवलं, इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला QR कोड दिलं जातं, वायफायला कनेक्ट करता येतं आणि ॲप डाउनलोड करता येतो ह्यांचा. आणि मग आत नंबर्स आहेत, त्या नंबर्सनुसार तुम्ही डाउनलोड करून प्रत्येक नंबरच्या खाली जी इन्फॉर्मेशन आहे ती इंग्लिशमध्ये वाचू शकता आणि ऐकू शकता. बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग जे तुम्हाला आतमध्ये सगळं बघायला मिळतं ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.